परमेश्वराला आवडेल अशी सेवा आमच्या हातून घडावी. जैसे स्वामीची या मनोभावा भाविजेल ऐसी करू सेवा. ही सेवा भगवंताला आवडणारी ठरली पाहिजे आणि याकरता या धर्ममंडपात आपण इथे आलो. जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं, जीवनाचं परिशुद्ध कल्याण व्हावं, कीर्तनाच्या माध्यमातून ते चिंतन घडावं आणि आपलं सर्वांगीण कल्याण व्हावं या परिशुद्ध हेतूने आपण सगळे इथे उपस्थित आहात. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ही परिणती साधावी. हे कीर्तन भक्तीचं महात्म्य आहे की भगवंत आणि मी दोन नाही हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावा यासाठी या मंडपात येऊन बसावं. त्यामुळे आजच्या या शनी जयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने आयोजित होऊ घातलेल्या या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं दर्शन घेते, यथामती यथाशक्ती आपल्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न करते. कीर्तनकार हा काही सर्वज्ञ नसतो. मी नेहमी सांगते कीर्तनकार जे सांगतात ते सगळंच खरं असतं असं असतं ना, खरं असतं. कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो, ते खोटं का सांगतील, सगळंच खरं असतं. पण मी नेहमी म्हणते की आपण ज्ञानोबा तुकोबांचे आम्ही पोस्टमन आहोत, या पलीकडे काही नाही. त्यामुळे आपण कीर्तनकारांवर प्रेम नाही केलं तरी चालेल, या गादीवर प्रेम आपलं कायम राहू द्या. कारण ही गादी अनादी काळापासून चालत आलेली आहे. देवर्षी नारद आद्य प्रवर्तक आहेत या गादीचे. नामदेव महाराजांनी ती गादी पुढे चालवली आणि आम्ही सगळे पायीक म्हणून त्या गादीवर फक्त. एरवी कुठल्याही गादीला पाय लावला जात नाही, पण कीर्तनकार हा असा एकमेव भगवंतांचा लाडका भक्त आहे हरिदास की जे कीर्तनाच्या गादीवर पाय ठेवून उभा ठामपणे राहू शकतो. म्हणून आम्ही पोस्टमन आहोत, ज्ञानोबांचं तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. त्यामुळे इथे आल्यानंतर हात बिल्वपत्र झाली पाहिजेत, डोळे समया झाल्या पाहिजेत, देहाचा पायाचे चौरंग झाले पाहिजेत आणि हृदयस्थ गाभाऱ्यामध्ये भगवंत आला पाहिजे. हृदयामध्ये गाभारा निर्माण झाला पाहिजे, भगवंत तिथं स्थित झाला पाहिजे. मग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा ही अनुभूती खऱ्या साधकाला आल्याशिवाय राहत नाही कीर्तनामध्ये. आणि आजच्या कीर्तनाचा सुयोग असा पर्वकाळ असा की महाराष्ट्रातली सगळी नामवंत गुणीजन मंडळी माझ्या आजूबाजूला इथं उपस्थित आहेत की ज्यांनी स्वर लावावेत, भगवंतांनी स्वरांचं एवढं दान भरभरून द्यावं आणि असा कृपाशीर्वाद करावा की परम आदरणीय महाराष्ट्राचे लाडके गायनाचार्य सगळ्यांच्या परिचित असलेले परमादरणीय श्री भगुरी गुरुजी आज प्रथम इथे खरं तर आम्हाला सांभाळायला उभे आहेत असं मी मोठ्या अंतःकरणापासून म्हणते. कारण त्यांनी गात राहावं, स्वरांचा वर्षाव करत राहावा आणि ऐकणाऱ्याची भावसमाधी लागावी. ही अतिशयोक्ती अजिबात नाही. भगवंतांनी दान किती द्यावं आणि किती कृपा करावी, त्यामागे किती तपश्चर्या असते असावी याचं दर्शन सगळ्या महाराष्ट्राला आहे. मी वेगळ्या नव्याने सांगायची गरज नाही. त्यांच्या बरोबर आणि अशा पद्धतीने कीर्तनाला साथ करता करता शिष्य सुद्धा उत्तम तयार करणं ही इतकी सुंदर हातोटी आपण पाहताय की त्यांच्या सोबत असलेली सर्व मंडळी मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. महाराष्ट्रातलं एक लाडकं रत्न की ज्यांनी नादब्रह्म असं लोकांना वेड लावावं, ज्यांच्या थापेनी काय असतं, थापा सगळेच मारतो, आपण सुद्धा मारतो नाही का, पण ही थाप वेगळी आहे. यामागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड कष्ट आहे, अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. निर्जीव चामड्यातनं ध्वनी निर्माण करणं, तुमच्या माझ्या हृदयाला हेलावून टाकणं सोपं नाहीये. त्यामागे खूप तपश्चर्या आहे. महाराष्ट्राचं लाडकं रत्न परमादरणीय विकासदादा बेलुकर अत्यंत सुंदर माझे बंधू, मनापासून सगळ्या त्यांना नमस्कार करते. आज इथं सेवेसाठी साथीसाठी आलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती महाराष्ट्रातले उत्तम युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण उन्नतीताई बेलुकर त्यांनाही नमस्कार करते. कीर्तनकाराच्या श्रवणासाठी समोर कीर्तनकार उपस्थित असणं हे फार भाग्याचं असतं आणि माझ्या त्या भगिनी आहेत त्यामुळे त्यांनाही नमस्कार करते. आपण सर्व पाथरे ग्रामस्थ, महिला वर्ग, पुरुष वर्ग, बंधू वर्ग, उत्तम अशी ध्वनी व्यवस्था, हार्दिक ज्ञानसागर नावाचं युट्यूब चॅनल आमचे अरुण दादा कोल्हे, आता छान नाव लक्षात राहिलंय माझ्या, त्यामुळे मनापासून त्यांनाही नमस्कार करते. दादांचं मला वाटतं विकास दादांचं चॅनल आहे नाही, बर त्यामुळे सगळ्यांनाच अत्यंत मनापासून नम्रतापूर्वक विनम्रपणे अभिवादन करते. इकडच्या बाजूला हो भगुरे गुरुजींचे सुपुत्र हरिभक्तीपरायण श्रीहरी महाराज परमादरणीय भगुरी गुरुजींचे सुपुत्र, इतकी गोड साथ आहे, त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार करते. सगळ्यांचे आशीर्वाद मागते. संवादिनीच्या साथीला माझे यजमान स्वतः उपस्थित आहेत, मी त्यांनाही नमस्कार करते. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते. आपण टाळ्यांची काटकसर करू नये नाही का, आपण कीर्तनाला बसलो आहोत, सर्वांगानी इथे असावं. देहाची उपस्थिती असणं गरजेचं नाही, मनाची उपस्थिती पाहिजे, नाहीतर मन सगळीकडे भरकटत राहतं. सर्व टाळकरी चोपदार ही सगळी लहान मुलं, यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. या गावचीच आहेत का? वा. दुग्ध शर्करा योग असा की शनी जयंतीचा आजचा पर्वकाळ आपल्या सगळ्यांचं उपास्य दैवत आहे
आणि त्यातच महाराष्ट्राचं दैवत असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंचा आजचा अत्यंत पवित्र असा हिंदू साम्राज्य दिन म्हणून ज्या शब्दामध्ये गौरव करावा असा आजचा दिवस, राज्याभिषेकाचा 32 मण सोन्याचं सिंहासन महाराष्ट्राच्या रायगडावर सजलं. सगळ्या महाराष्ट्राने तो सोहळा डोळे भरून पाहिला. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी असा सोहळा अविस्मरणीय महाराष्ट्राने नव्हे सगळ्या जगाने अनुभवला. तोच आजचा 6 जूनचा म्हणजे तारखेनुसारचा राज्याभिषेकाचा दिवस. आणि अशा सुंदर पर्व काळावर आपण सगळे इथे कीर्तनाच्या रंगामध्ये रंगण्याकरता आलो. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग म्हणून तर तुकोबारायांनी सुद्धा त्या रंगदेवतेला प्रार्थना करावी. कर जोडून या पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंग कथा पुरवी मनोरथा माय बापा. रवींद्रदादा म्हणत होते साथीदार मंडळींचं असणं किती महत्वाचं असतं. आणि इतकी गुणीजन मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्यांची उपस्थिती किंवा जे या बाजूला असावेत असं प्रत्येक कीर्तनकाराला वाटावं अशी मंडळी आज माझ्या भाग्याने माझ्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे कीर्तनामध्ये रंगदेवतेला बोलवायला नाही लागत, ती आपोआप येते. विठ्ठल तुमच्या मतानुसार सगळ्यांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून कदाचित राहिला नाहीये असं मी समजते. सगळ्यांना मनापासून नमस्कार करून आजच्या निरूपणाच्या अभंगाला सुरुवात करताना, अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. अभंग सोडवता कधीच येत नाही. तुम्ही म्हणाल काय म्हणता मग तुम्हाला बोलवलं कशाला? अभंग कधीच सुटत नाही. ज्ञानोबांना काय म्हणायचंय, तुकोबांना काय म्हणायचंय हे त्यांच्या भावावस्थेत गेल्याशिवाय कळणार नाही आणि आम्हाला ती भावावस्था जमणार नाही. कारण आम्ही इहलोकीचे प्रापंचिक मनुष्य आहोत, सर्वसाधारण सामान्य माणसं आहोत. मग ज्ञानराजांची किंवा तुकोबारायांची भावावस्था काय होती, त्यांना नेमकं काय म्हणायचं हे आपल्याला नाही कळणार. आपण फक्त त्या अभंगाची अर्थपूजा बांधू शकतो, अर्थाचा विचार करू शकतो यथाशक्ती यथामती. कीर्तनामध्ये अभंग सुटला हे केव्हा म्हणता येईल? वैकुंठवासी परमपूज्य श्रीपाद शास्त्री भडांगे महाराज म्हणायचे अभंग सुटला असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला. अभंग सुटू शकत नाही. ज्ञानोबांना काय म्हणायचे आपण नाही समजू शकत, तुकोबांना काय म्हणायचे नाही कळू शकत. त्यामुळे या अभंगाला यथामती यथाशक्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. खूप गोड अभंग आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. देहू निवासी असलेले भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असलेले संत श्रेष्ठ तुकोबाराय भक्तीच्या रंगामध्ये इतके रंगले. मी गातो नाचतो आनंदी वेडा झालो मी तव छंदे. भक्तीचं वेड लागावं अशी अवस्था प्राप्त झाली आणि पांडुरंगाशी एकटेच बोलायचे. देवा लोक म्हणतात मला तुझं वेड लागलं, खरंच का रे मला तुझं वेड लागलं का? आणि वेड लागावं लागतं बरं का. कीर्तनामध्ये सुद्धा वेडी माणसंच येऊन बसतात. भक्तीचं वेड ज्याला आहे त्याचीच पावलं इकडे वळतात. नाहीतर पाथरेगावची संख्या एवढीच आहे का? नाही ना, आहे की नाही? पण इकडे येण्यासाठी भाग्य लागतं. भाग्यात असेल तरच इकडे पावलं वळतात. डोंगरे शास्त्री जे म्हणायचे कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, पहिल्याच दिवशी कथेच्यात ते हा शब्द वापरायचे. आणि तरी सुद्धा लोक यायचे पुढचे 7 दिवस. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंतांनी आपली नेमणूक केली आहे म्हणून आपण इथं आहोत. किती ठरवलं ना दादा की आज कंटाळा आलाय, आज प्रवासाला नाही जायचं, आज पखवाज नाहीच वाजवायचा, असं जरी ठरवलं तरी सुद्धा कुठून तरी फोन येईल आणि चला निघा. का? कारण भगवंतांनी आपल्याला निवडलंय, आता सुट्टी नाही. भगवंतांनी आपल्याला सेवेसाठी आपली नेमणूक केली आहे, त्यामुळे ती सेवा आपल्याकडून व्हावी. तुकोबारायांचा हा भाव होता की भगवंता तुझं माझ्याशी सुंदर नातं जुळलंय. भक्तीमध्ये नातं जुळलं पाहिजे. शास्त्रकारांनी परंपरेने आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला उपासनेच्या काही पद्धती दिल्या, काही प्रथा दिल्या. द्वैत भक्ती करणारे आमचे संत होते की मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आहे आणि तू देव, मला असंच ठेव, मला अद्वैत नको बाबा. कारण तू आणि मी एक झालो तर तुझ्यापासून वेगळं होऊन तुला जेवण भरवण्याचा आनंद मी कसा अनुभवू? तुझ्यापासून वेगळं राहून तुझ्याशी भांडण्याचा आनंद मी कसा अनुभवू? जनाबाई भांडायच्या, अरे विट्या मुळे मायेच्या कारट्या. पुढचं नाही बोलत इथे. फार भयानक भांडण करावं जनाबाईंनी, नामदेव महाराजांनी. भक्त कैवारी या होशी नारायणा बोलता वचना काय लाज, तुला लाज वाटते का रे म्हणायचे माझ्याशी बोलायला. आता हे भांडण फक्त नामदेव महाराजच करू शकतात, तुम्ही आम्ही, कारण आमचा अधिकार नाही तेवढा. असं भांडावं सुंदर, कारण द्वैत भक्ती होती. तू देव मी भक्त ऐसे करी. भगवंताची भक्ती मागावी या सगळ्या मंडळींनी. द्वैत उपासना आम्हाला सांगितली आमच्या पूर्वसुरींनी, शास्त्रकारांनी. त्यानंतर अद्वैत उपासना काही मंडळींनी केली. जगद्गुरु आद्य शंकराचार्य हे अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या असा मिथ्यावाद त्यांनी मांडला. जगन्मिथ्यावाद मांडला की एकमेव ब्रह्मसत्य आहे
अद्वैताचा पुरस्कार करणारे अनेक संत, पण ते सुद्धा द्वैतात रमले. ज्यावेळी वृंदावनामध्ये आचार्य गेले ना, त्यावेळी भगवंतांची मूर्ती पाहिली आणि मुखात ना आपोआप त्या मूर्तीचं गुणवर्णन प्रगट झालं. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम नमामि नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम मनोज गर्वलोचनम विशाल लोल लोचनम. भगवंताचं इतकं सुंदर वर्णन केलं. हे अद्वैत पुरस्कार करते असून सुद्धा द्वैतात रमले. पहिली उपासना आहे द्वैत उपासना, पुढे अद्वैताची उपासना. भगवंताला वेगळं समजल्यानंतर त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं, त्याच्या कार्याचं वर्णन करताना आमच्या अनेक संतांनी त्याच्या रूपामध्ये इतके रमले, भान विसरून गेलं आणि माऊलींनी वर्णन करावं. कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे. हरी हरी कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण माझा, प्राणाचाही प्राण, सुख काय सांगू गे, सुख सांगू काय गे, कृष्ण माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. प्राणाचाही प्राण माझा सुख सांगू काय गे, प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. अर्धांगी रुक्मिणी विंझणा, अर्धांगी रुक्मिणी विंझणा, वारीती गोप बाळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा भक्तीमध्ये सगुणाच्या पूजेमध्ये संतांचे रमले. द्वैत उपासना, अद्वैत उपासना, की मी आणि तू दोन नाही, नितूपणाची झाली पुळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, मी आणि तू एकच आहे देवा. अशी सुंदर अद्वैताची उपासना आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला दिली. आणि तिसरा उपासनेचा प्रकार आहे अद्वयत्व, ज्यामध्ये मी आणि तू देवा एकच आहोत हे मला माहिती आहे, मला कळतंय, तरी सुद्धा तुझ्यापासून वेगळं होऊन तुझी भक्ती करण्यामध्ये जो आनंद आहे ना, त्याला अद्वयत्व असं म्हटलंय बरं का. मला सांगा, पंचपक्वान्नांनी भरलेलं भोजनाचं ताट समोर आहे. आपण जागे आहेत का सगळे? महिला मंडळ सगळे जागे आहेत ना? छान भूक लागली आपल्याला. पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट समोर आहे. ताटातला घास आनंद कधी देईल? नक्की पोटात गेल्यावर आनंद देईल की तोंडात असताना आनंद देईल? हा, परवा एके ठिकाणी असं मी विचारलं बरं, प्रस्तावना करत होते, म्हटलं ताटातला घास आनंद कधी देईल? पोटात गेल्यावर की ओठात असताना, तोंडात असताना? समोरून उत्तर आलं पोट भरल्यावर. दोन ऑप्शन दिले होते, तिसरा ऑप्शन निघाला. काही मंडळी अशा असतात श्रोतृवर्गांमध्ये, शिक्षकांनी गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, तीन काळांचं चांगलं चाललं होतं शिकवणं, मराठी भाषेचं व्याकरण. मग मुलांनो, काल रात्री मला जेवायला नव्हतं, या वाक्यामध्ये कुठला काळ आहे? उत्तर अपेक्षित होतं नव्हतं, नाही का, भूतकाळी वाक्य आहे. पुढचा मुलगा म्हणला, गुरुजी दुष्काळ आहे, साधी गोष्ट आहे, काल रात्री जेवायला नव्हतं, दुष्काळ आहे. त्यामुळे असा श्रोता समोर असला की वक्त्याची पंचायत होते. वक्ता वक्तानो हे श्रोते विण, आपण सगळे सुज्ञ आहात, सुहृद आहात, सद्भावनाशील मंडळी आहात, याची मला जाणीव आहे. काय झालं? अद्वयत्व, पोटातला घास हा तोंडात असताना आनंद देतो. साखर खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही. गोड आहे असं म्हटल्याने भागत नाही. त्यामुळे भगवंता, तुझ्या भक्तीचा आनंद घेतल्याशिवाय माझं पोट नाही भरणार. म्हणून तुझ्या समोर उभं राहून मला तुझं गुणगान गायचंय, मला तुझ्या समोर उभं राहून तुला जेवण भरवायचंय, तुला नैवेद्य अर्पण करायचंय, तुझ्याशी भांडायचंय. अशी सुंदर भक्तीची परिसीमा या सगळ्या संतांनी गाठली. म्हणून तर तुका म्हणे, होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी, या सिद्धीपर्यंत पोहोचता आलं. साधकावस्था ते सिद्धावस्था हा प्रवास करताना तुकोबराय ज्या अवस्थेला पोहोचले, आता भगवंताचे आभार मानायची वेळ आली की देवा, माझ्या आयुष्यामध्ये तू मला अशा अवस्थेला नेऊन पोहोचवलंस, तू माझ्या आयुष्यात आलास, तुझं माझं सुंदर नातं निर्माण झालं. आता हे निर्माण झालेलं नातं असंच टिकलं पाहिजे, म्हणजेच मला क्षेम दे भगवंता. मागणी करतात क्षेमाची अभंगाच्या प्रथम चरणापासून. आता माझ्या
आता माझ्या भावा, 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 भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आता तुकोबर आहे शब्द